Students, I am Professor Sachin Yadav, Assistant Professor SGM College, Karad. Today we are going to study Advanced Accountancy paper first, which is compulsory paper for BCom Part 3. Students, last lecture we have seen the hire purchase system unit. In this unit, problem number 1 is we discussed about it. हा जो प्रॉब्लेम होता त्या प्रॉब्लेममध्ये आपण हायर परचेस सिस्टम प्रॉब्लेम नंबर 1 डिस्कस केला होता की जो कार्तिक लिमिटेड या नावाने तो प्रॉब्लेम पाहिला होता. ऑन 1 जानेवारी 2001 कार्तिक लिमिटेड परचेज अ मशीन फ्रॉम मेसर्स ललित अँड कंपनी ऑन हायर परचेस सिस्टम. The cash price of the machine was ₹74,500. म्हणजे जी मशीन खरेदी केली होती हायर परचेस सिस्टमला ही मशीन 74,500 74,500 एवढ्या कॅश प्राइसनी परचेस केली होती. हायर परचेस सिस्टम म्हणजे HP सिस्टमवरती, त्याला आपण शॉर्ट फॉर्ममध्ये HP सिस्टम असं म्हणतो, हायर परचेस सिस्टम. देन and payment was to be made as follows. ₹20,000 were to be paid on signing the agreement and balance in 3 installment of ₹20,000 each. म्हणजे सायनिंग अमाऊंट किती दिलेली होती तर ₹20,000 आणि उरलेले जे पैसे होते ते 3 हप्त्यामध्ये पेड करायचं होतं. अशा प्रकारचं ॲग्रीमेंट त्यांच्यामध्ये झालेलं होतं. मिस्टर कार्तिक लिमिटेड कंपनी अँड ललित मेसर्स ललित लिमिटेड कंपनी या दोघांच्यामध्ये. मग या सायनिंग ॲग्रीमेंटनुसार करारानुसार पहिल्यांदा जी सायनिंग अमाऊंट दिली होती ती 74,500 आणि ₹20,000 3 हप्ते अशा प्रकारे त्यांनी HP प्राइस पेड केली होती, हायर परचेस प्राइस पेड केली. मग हायर परचेस प्राइस इज इक्वल टू डाऊन पेमेंट प्लस इन्स्टॉलमेंट हा आपला फॉर्म्युला आहे. त्यानुसार किती प्राइस पेड केली असणार. हायर परचेस प्राइस is equal to down payment plus installment. आता पहा डाउन पेमेंट किती. साइनिंग अमाउंट आपण म्हणतो 20,000 ॲट द टाइम ऑफ साइनिंग ऑफ द ॲग्रीमेंट साइन केलं त्यावेळी 20,000 त्यांनी पेड केले आणि 3 इन्स्टॉलमेंट ₹20,000 प्रमाणे 3 इन्स्टॉलमेंट 20,000 गुणिले 3 म्हणजे झाले किती हे 20,000 प्लस 60,000 म्हणजे HP प्राइस किती झाली. हायर परचेस प्राइस 18,000 ₹80,000. ₹20,000 सायनिंग अमाऊंट आणि ₹20,000 3 हप्ते अशी हायर परचेस प्राइस इज पेड बाय Messrs Kartik Limited to the Lalit Limited. Then see total interest. How interest is calculated? Number 3 total interest. त्याच्यामध्ये इंटरेस्ट कसा कॅल्क्युलेट केला जातो तर टोटल इंटरेस्ट इज इक्वल टू आपल्याला जर इंटरेस्ट काढायचं असेल तर HP प्राइस मायनस कॅश प्राइस. हायर परचेस प्राइस म्हणून कॅश प्राइस लेस केल्यानंतर टोटल इंटरेस्ट किती पेड केलं आहे ते आपल्याला मिळतं. HP प्राइस किती याची हायर परचेस प्राइस 18,000 मायनस कॅश प्राइस किती पेड केलं आहे 74,500. 74,500 minus 80,000. It means that 5,500 will be the interest. Total interest will get 5,500. Okay, now see this is the total interest. Total interest is getting by minus cash price from the HP price, means higher purchase price. Now calculation of total interest or interest. Working note number 1, we have to make working note for calculating
Interest calculation is the very important part in the calculation of higher purchase price. Okay, now see, next part is calculation of interest. First we have to take a cash price which is given in problem. Cash price is given 74,500. Already I explained about the cash price. Cash price किती दिले 74,500, 74,500. ही cash price कधी पेड केले 1 जानेवारी 2001 म्हणजे 1 जानेवारी 74,500 आणि त्याच्यामधून लेस काय करायचं तर डाउन पेमेंट which was paid at the time of signing the agreement. Down payment here is given, down payment 20,000. 20,000 minus from cash price 74,500. We will get the amount 54,500. डाउन पेमेंट कॅश प्राइस मधून वजा केल्यानंतर जी अमाउंट मिळणार आहे ती किती असणार आहे 54,500, 54,500. आता त्याच्यावरती पहिल्यांदा इंटरेस्ट, फर्स्ट इयर्स इंटरेस्ट इज कॅल्क्युलेटेड ऑन दी फर्स्ट इयर्स इन्स्टॉलमेंट अँड दॅट इंटरेस्ट रेट इज 5% ईच इयर ॲट दी एंड ऑफ इयर. एंड ऑफ इयर म्हटल्यानंतर कधी असणार आहे 31/12. इयर स्टार्टिंग कधी होणार 1/1 म्हटल्यानंतर ते 31/12 एंड होणार. इथं जर 1 एप्रिलला वर्ष सुरुवात झालं असतं तर त्याचं एंड 31 मार्चला झालं असतं, परंतु इथं 1/1 असं म्हटलेलं आहे म्हणजे 1 जानेवारी, 1 जानेवारी. इट मीन्स द इयर विल बी एंडेड ऑन 31st December. ओके, देन 31st December ऑफ फर्स्ट इयर इंटरेस्ट 5% at the rate 5% on 31st December. That is 31st December 31/12. इंटरेस्ट किती असणार आहे 5% on 54,500, 2,725. It will be the interest 2,725. याच्यामधून लेस करा 54,500 मधून 2,725 तुला अमाऊंट मिळणार. सॉरी ॲड करायचा, इंटरेस्ट ॲड करायचा 57,225. फर्स्ट इयर्स इंटरेस्ट ॲडेड इन दी कॅश प्राइस ऑफ दी मशीन्स. देन आफ्टर द एंड ऑफ इयर means 31st December, interest added into the cash price. Then amount will be 57,225. Then next year first installment paid on 1st January 1/1 त्यानंतर दुसरी इन्स्टॉलमेंट पेड केली जाणार आणि ती इन्स्टॉलमेंट असणार आहे किती 31st डिसेंबरला किती इन्स्टॉलमेंट असणार आहे 20,000. त्याच्यातून 20,000 लेस करा 57,225 मायनस 20,000 37,000, 37,225. आफ्टर ॲट द एंड ऑफ इयर त्यानंतर वर्षाच्या शेवटी परत त्याच्यामध्ये इंटरेस्ट ॲड करायचा राहिलेल्या अमाऊंटवरती इंटरेस्ट ॲट दी रेट 5% ऑन 31st December. 27,225 ही जी अमाऊंट आहे त्याच्यावरती परत इंटरेस्ट ॲड करायचा. 5% इंटरेस्ट किती येणार 1,862. देन ॲड इट 27,225 प्लस 1,862 39,087.
नेक्स्ट त्यानंतर नेक्स्ट इयरचा इन्स्टॉलमेंट त्याच्यामधून परत लेस करायचं, लेस इन्स्टॉलमेंट number 2, that is on the 31st December. The installment amount is 20,000. After 20,000 deducted from the cash price, the amount will be remain 19,087. 19,087. Okay. Then add interest at the rate 5% at the end of year 31st December, and the interest will be 930. This is the last, means third installment, and interest added 5% at the end of the year, and the interest will be 930. The amount will be 19,087 plus 930. Amount will remain net 20,000. Means last installment or third installment here is given. 20,000 will be paid by the Messrs Kartik Limited to the Lalit Limited, and after the paid third installment, the transactions and all the transactions between two parties will be clear, and the machine's possession will automatically transferred from Lalit Limited to the Kartik Limited. Okay, so here is the last installment. Paid on 31st December, means third installment. This is the very important working note for the purpose of to calculation of interest. And interest, how interest is calculated, see on the your screen. Let us see first. Cash price is given at the starting the year 1st January 2001, 74,500. Here is also cash price is written. Then down payment, first down payment is 20,000, and down payment is paid on the time of signing the agreement, between Kartik Limited and Lalit Limited. The signing amount is 20,000. After the 20,000, 74,500 is cash price. In cash price 20,000 is deducted, then amount will be remain 54,500, and in this amount add interest at 5% at the end of 31st December, means the end of the year, and the interest will be 2,725. This interest is added from the cash price, and amount will be automatically 57,225. And after the first installment paid, then next year second installment will be due, and this installment is again rupees 20,000. Then due installment will paid at the end of the year 20,000. This 20,000 amount deducted from the cash price, and after the end of the financial year, means 31st December, then another installment getting interest at the rate 5% will be added for the cash price. The amount will be 39,087. Again installment number 2 at the end of 31st December will be added, and the last installment will be 20,000 will paid by Kartik Limited to the Lalit Limited, and the transactions will be over. So this is the interest calculation system, and this is what you see on the board: cash price, HP price, total interest, and total interest is 5,500. Okay, now see the prime part of this example is journal entry. On the basis of this calculation, we have to pass some journal entries for the purpose of making ledger accounts.
and the journal entries will be, first journal entry will be, what will be first journal entry? Or the purchasing machinery. And we all better know that at the time of purchasing machinery, the journal entry will be passed machinery account debit to Lalit Company Limited account. Why machinery account is debited? Machinery account debit to Messrs Lalit Company Limited account. Machinery account debit to Messrs Lalit Company Limited account. Why machinery account is debited? Because our accountancy, the rule is said that debit what comes in after the purchasing of machinery, after the purchase of machinery will be come out to the business, and that's why machinery account is debited. Machinery account debit to Messrs Lalit Company Limited account. Means from the Lalit Company Limited account, machinery is purchased. And cash price of the machinery 74,500. 74,500. ओके, म्हणजे पहिली जर्नल एंट्री जी पास होणार आहे ती काय होणार आहे? मशिनरी अकाउंट डेबिट टू मेसर्स ललित कंपनी लिमिटेड अकाउंट. आता ही जर्नल एंट्री मशिनरी लिमिटेड अकाउंट डेबिट का केलं तर आपला अकाउंटन्सीचा रूल सांगतो की डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. म्हणजे जे व्यवसायामध्ये आलेलं आहे त्याला डेबिट करा. व्यवसायामध्ये काय आलं? मशिनरी आली, म्हणून मशिनरी अकाउंट डेबिट टू मेसर्स ललित कंपनी लिमिटेड अकाउंट. आणि मशिनरी अकाउंट डेबिट टू मेसर्स ललित कंपनी अकाउंट. मशिनरीची कॅश प्राइस आहे 74,500, 74,500. त्यानंतर दुसरी जी एंट्री असणार आहे ती इन्स्टॉलमेंट. फर्स्ट इन्स्टॉलमेंट. आता इन्स्टॉलमेंट पेडची एंट्री काय असणार आहे? ललित कंपनी लिमिटेड अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. मेसर्स ललित कंपनी लिमिटेड अकाउंट डेबिट टू बैंक अकाउंट. फर्स्ट इंस्टॉलमेंट. किती इंस्टॉलमेंट आहे? 20,000. The Messrs Lalit Company Limited account is debited. Why? Because cash is paid to Lalit Company Limited account. Debit the receiver. Cash received कोणाला झाले? ललित कंपनी लिमिटेड अकाउंट ना कॅश रिसिव्ड झाले. आणि bank account is credited. Debit what comes in, credit what goes out. Okay. Then see interest at the end of तिसरी एंट्री काय होणार आहे त्या वर्षामधली? जी असणार आहे 21/12 म्हणजे इयर एंडिंग. इयर एंडिंगला एंट्री काय होणार आहे? इंटरेस्टची. इंटरेस्ट कॅल्क्युलेटेड. इंटरेस्ट अकाउंट डेबिट टू Messrs Lalit Company Limited account. Messrs Lalit Company Limited account. आता पहा इकडे या कॅल्क्युलेशनमध्ये तुम्हाला इंटरेस्ट दिसेल. पहिल्या वर्षाचा इंटरेस्ट किती आहे? इंटरेस्ट ॲट द रेट 5% ऑन 31st December 2725. And how it is calculated? On the cash price. After the cash price less down payment. डाउन पेमेंट लेस केल्यानंतर जी मिळणारी अमाऊंट आहे बॅलन्सिंग अमाऊंट, ऑन दॅट बॅलन्सिंग अमाऊंट 5% इंटरेस्ट इज ॲडेड अँड दिस इंटरेस्ट इज 2,725. ओके. म्हणजे पहिल्या वर्षी ह्या 3 एंट्रीज होणार. ओके. पहिली मशिनरी परचेजची, दुसरी मशिनरीचं डाउन पेमेंट पेड केली, आणि तिसरी interest added. Okay. Now see entries number 4. Entries number 4 is related to the depreciation. Because machinery is asset and every asset has to be calculated on the basis of depreciation. And depreciation, how many depreciation? 10% depreciation on diminishing balance method. DBM means diminishing balance method. It is also known as a reducing balance method or return down value method. म्हणजे diminishing balance methodलाच reducing balance method असं म्हटलं जातं.
आणि त्यालाच रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथड असं म्हटलं जातं. आता डिप्रिशिएशनच्या 2 मेथड आहेत आपल्याला माहीत आहे. फिक्स्ड इन्स्टॉलमेंट मेथड एक अँड अनादर इज DBM, डिमिनिशिंग बॅलन्स मेथड. फिक्स्ड इन्स्टॉलमेंट मेथडनी एव्हरी इयर रेट ऑफ डिप्रिशिएशन विल बी रिमेन फिक्स्ड आणि म्हणून त्याला फिक्स्ड इन्स्टॉलमेंट म्हटलं जातं. कारण फिक्स्ड इन्स्टॉलमेंट मेथडनी ज्यावेळेला डिप्रिशिएशन कॅल्क्युलेट केलं जातं त्यावेळेला डिप्रिशिएशनचा रेट चेंज होत नाही. 10% प्रत्येक वर्षी 10% राहतो ॲट दी एंड ऑफ दी लाईफ ऑफ दी मशिनरी और लाईफ ऑफ दी ॲसेट. म्हणजे जेवढ्या वर्षी ती मशिनरी वापरली जाणार आहे, ॲसेट्स वापरली जाणार आहे, त्या प्रत्येक वर्षी आकारला जाणारा जो डिप्रिशिएशन आहे त्याचा रेट रिमेन सेम, मीन्स इन फिक्स्ड इन्स्टॉलमेंट मेथड. बट डिमिनिशिंग बॅलन्स मेथडमध्ये काय, प्रत्येक वर्षी येणाऱ्या अमाऊंटवरती द बॅलन्सिंग अमाऊंट ऑफ दी ॲसेट्स विल बी इलिजिबल फॉर कॅल्क्युलेटिंग डिप्रिशिएशन. म्हणजे प्रत्येक वर्षीचा राहणारा जो बॅलन्स आहे त्या मशिनरीचा त्याच्यावरती रिड्युसिंग बॅलन्स मेथडनी किंवा डिमिनिशिंग बॅलन्स मेथडनी डिप्रिशिएशन कॅल्क्युलेट केलं जातं. म्हणजे इथं डिप्रिशिएशनचा रेट विल बी चेंज्ड एव्हरी इयर. प्रत्येक वर्षी हा रेट काय होणार आहे, चेंज होणार आहे. सो ॲट दी एंड ऑफ दी इयर पहिल्या वर्षी देखील डिप्रिशिएशन आहे 10% डिप्रिशिएशन. तर डिप्रिशिएशन कॅल्क्युलेट करायचं. आता डिप्रिशिएशनची एंट्री आपल्याला माहीत आहे, डिप्रिशिएशन अकाउंट डेबिट टू ॲसेट्स अकाउंट. आणि इथं ॲसेट काय आहे तर मशिनरी, म्हणून मशिनरी अकाउंट क्रेडिट काय आहे, डिप्रिसिएशन अकाउंट डेबिट टू मशिनरी अकाउंट. ॲसेटच्या ऐवजी मशिनरी म्हणायचं कारण मशिनरी परचेज केलेली आहे. आता डिप्रिशिएशन हे किती पर्सेंट दिलेलं आहे, 10%नी. 10% ऑन दी कॅश प्राईस. आणि कॅश प्राईस किती आहे, इथं दिलं आहे बघा 74,500. याच्यावरती 10% किती येणार, 7,450. म्हणजे डिप्रिशिएशन पहिल्या वर्षी किती असणार आहे, 7,450. दिस इज द डिप्रिशिएशन. ओके, म्हणजे 1, 2, 3 and 4 these 4 entries will be passed on the journal of the company at the very first year. Okay, now depreciation and interest, these both amounts are transferred to the profit and loss account. Profit and loss account जो आहे त्याला त्या दोन्हीची अमाऊंट ट्रान्सफर केली जाते आणि एंट्री होणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू, म्हणजे आपण त्याला P&L अकाउंट असं म्हणतो. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू पहिल्यांदा इंटरेस्ट अकाउंट टू डिप्रिशिएशन. इंटरेस्ट अकाउंट किती असणार आहे, डिप्रिशिएशन अकाउंट इथं वरती दिलेलं आहे. इंटरेस्ट आहे 2,725 आणि डिप्रिशिएशन 7,450 आणि त्याची टोटल किती येते 10,175, 10,175. ओके, दिस विल बी द एंट्री ऑफ इंटरेस्ट अँड डिप्रिशिएशन ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ओके, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर केली जाणार आहे. सो दीज आर दी फर्स्ट इयर्स एंट्रीज. याच एंट्रीज परत रिपीट 3 वर्ष रिपीट होणार, फक्त याच्यामध्ये डेट ऑफ इंटरेस्ट आणि रेट ऑफ डिप्रिशिएशन चेंज होणार. थँक्यू.